श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला आम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांच्या मंदिरात कुठे गेलो होतो आणि काय केलं, तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. हा व्हिडिओ खरं तर उशिरा येईल, पण तरी सुद्धा तुम्ही आवर्जून हा व्हिडिओ बघा. तर चला, आम्ही आज आलो होतो ठाण्यामध्ये. ठाण्यामध्ये जगन्नाथ महादेव मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये आम्ही आलो होतो. तर महाशिवरात्री असल्या कारणामुळे खूप रांग होती, खूप गर्दी होती आणि खूप सुंदर असं हे मंदिर आहे. आम्ही तर खरं तर पहिल्यांदाच आलो होतो या मंदिरामध्ये. ते माझे मिस्टर, मुलगा, आम्ही रांगेत सगळे उभे होतो आणि बघू शकता खूप सुंदर मंदिर आहे. खूप मनाला प्रसन्नता मला मिळाली आणि मंदिरामध्ये गेल्यावर एक वेगळंच पीस मिळतं, मनाला खूप आनंद मिळत असतो. कुठलंही देव असू दे किंवा कुठलंही मंदिर असू दे. तर बघू शकता हे पाठचा परिसर आहे. प्रदक्षिणा घेत मी इकडे मंदिरामध्ये शूट करत होते. खरं तर जास्तीत जास्त लोकांना मला भगवंताचं दर्शन घडवायचं आहे या व्हिडिओ मार्फत. तर बघा, महादेवांची मूर्ती आणि फोटो इथे, महादेवांची पिंडी छोटीशी होती आणि बघा आम्ही छान असे फोटो काढलेले आहेत. तर आणि त्यानंतर मंदिराच्या बाहेर आल्यावरती आमची गाडी बंद पडली. तर 15 ते 20 मिनिटं गाडी आम्ही ढकलत घेऊन गेलो आणि मग गाडी थोडीशी रिपेअर केली आणि ठाण्यामध्येच आशापुरा माता मंदिर आहे, तर तिकडे आम्ही आलो. आशापुरा माता मंदिर सुद्धा खूप छान मंदिर आहे. आशापुरा माता ही खरं तर मला आशापुरा मातेचा अनुभव आहे आणि मी ठाण्यामध्ये कधीही आले तर मी या मंदिरात आवर्जून येते. तर हे बघा, आशापुरा माता धाम ठाणे. तर छोटासा व्हिडिओ घेतलेला आहे जेणेकरून व्हिडिओ मार्फत तुम्हाला सुद्धा मातेचं दर्शन व्हावं. आणि या साईडला छोटंसं एक मंदिर आहे, तिकडे सप्तशृंगी मातेचं मंदिर आहे आणि बघू शकता तुम्ही. तर आशापुरा माता सुद्धा नवसाला पावते. तुम्ही मनापासून श्रद्धेने जर तिच्याकडे काही मागितलं तर तुम्हाला ते नक्कीच मिळतं. तर मला इकडे खरं तर दर्शन घेऊन मातेची ओटी भरायची होती. वर्षातून एकदा तरी मी इकडे येत असते आणि तुम्ही सुद्धा आशापुरा मातेचं दर्शन घ्या आणि नक्की इकडे एकदा तरी या. आणि बघू शकता तुम्ही, खूप छान असं प्रसन्न वातावरण आहे मंदिरामध्ये आणि मनाला खूप आनंद मिळतो. मला खूप आवडतं. मी खूप डिवोशनल आहे. मंदिरात जायला मला आवडतं आणि मग आम्ही इकडनं निघालो घरी जायला. तर बघा माझ्या चेहऱ्यावरची स्माईल. तर अशा प्रकारे हा दिवस खूप छान गेला. नक्की पुढचा व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. तसंच शेअर करा आणि चांगले चांगले कमेंट्स करा, जेणेकरून मला व्हिडिओ बनवायला अजून मोटिवेशन होईल. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.